हॅलो एव्हरीवन, वेलकम टू राज्यसेवा. आपला आजचा जो लेक्चर आहे तो रेल्वेच्या वर आधारितच आहे. आपण कालच हा लेक्चर सुरू केला होता, राईट. मी तुम्हाला सगळे त्याचे पॉसिबल सिनारिओ समजून सांगितले होते की या बेसिक सिनारिओज आहे. दीज आर द बेसिक सिनारिओज ऑफ द रेल्वे बेस्ड क्वेश्चन. ओके, आता काय करणार ते त्या बेसिक सिनारिओलाच दोन कॉम्बिनेशन घेऊन काहीतरी प्रश्न तयार करतील, तीन कॉम्बिनेशन घेऊन. ओके, म्हणजे काय एका डायरेक्शन मध्ये, अपोजिट डायरेक्शन मध्ये, अशा प्रकारच्या पूर्ण सिनारिओचा तो काहीतरी एखादा प्रश्न दिलेला असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला 2-3 प्रोसेस करावा लागेल आणि उत्तर काढता येईल. ओके, क्लिअर झाला आहे? लक्षात आलाय सगळ्यांना? येस मॅडम, क्लिअर झालेला आहे. आजपासून मी काय करणार आहे ना, तुमचे प्रॅक्टिस प्रॉब्लेमच्या अगोदर जो आपण प्रॉब्लेम्स घेतो ना, ज्याची आपण ट्रेडिशनल मेथड आणि त्याचबरोबर एखादा शॉर्ट फॉर्म्युला फक्त सांगतो, त्या गोष्टी आज आपण सुरू करणार आहोत. ओके, आता फॉर्म्युला सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला म्हणजे मला आवडेल पण, आणि मी सांगेन की ती तुम्ही अप्लाय करून बघा. मी तुम्हाला फॉर्म्युले सांगणार आहे, पण याचा अर्थ असा नाहीये की तुम्हाला फॉर्म्युलाच वापरायचा आहे. ओके, पर्सनली मी सांगते, मी स्वतः काय करते ना, आपल्या ट्रेडिशनल पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. जिथे फॉर्म्युला वापरावा लागतो तिथे मी पण वापरते, असं नाही की मी वापरत नाही. कारण की काही काही ट्रेडिशनल मेथड खूप कॉम्प्लेक्स असतात. जसं आपण कालच एक बघितली होती, स्पीड आणि वेळेची, इन्व्हर्सली प्रपोर्शनलची आपण बघितली होती. आज पण तशी एक आपण बघणार आहोत. अशा केसमध्ये काय करायचं आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. पण प्रत्येक केसमध्ये आपल्याला एवढे फॉर्म्युले लक्षात ठेवता येते का? नाही. पण आपला बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतो ना, आपल्याला बेसिक ट्रेडिशनल मेथड लक्षात ठेवायची गरज नसते. कारण की आपण जशी जशी प्रॅक्टिस करत जातो तसं तसं काय होणार आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्या हातामध्ये ऑटोमॅटिकली वळत जाणार आहे. ओके, क्लिअर झाला आहे? कन्सेप्ट क्लिअर झाला आहे तुमचं? चालेल. काय करूया मग, डिरेक्टली आपण प्रश्नाला सुरुवात करते. ओके, डिरेक्टली तुम्हाला प्रश्न देणार आहे. 1 मिनिट पण तुम्हाला वेळ देणार आहे. 1 मिनिटामध्ये तुम्हाला फटाफट प्रश्न सॉल्व्ह करून मला उत्तर सांगायचं आहे कमेंट मध्ये. ओके, आणि त्याच्यानंतर मी काय करणार आहे, तुम्हाला तो क्वेश्चन समजून सांगणार आहे. स्क्रीन दिसते का रे सगळ्यांना? यस मॅडम, स्क्रीन दिसत आहे आम्हाला. चालेल, काही हरकत नाहीये. प्रश्न पण दिसतो असेल सगळ्यांना? हो मॅडम, प्रश्न पण दिसत आहे. पटापट प्रश्न सॉल्व्ह करा आणि मला उत्तर सांगा बरं. बघा, वेळ सुरू केलेला आहे मी तुमचा. T-50 seconds. लवकरात लवकर उत्तर द्या बरं मला. T-40 seconds. T-30 seconds. T-20 seconds. फक्त 20 सेकंद राहिले बघा तुमचे. आता हा जो प्रश्न आहे ना, 2 वेगवेगळ्या पद्धतीने, 3 वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करता येते. त्याच्यातली पण तुम्हाला सगळ्या शॉर्ट सांगते. 6, 5, 4, 3, 2, 1, 0. ओके, वेळ संपला आहे. काय दिलंय बघा त्यांनी प्रश्नामध्ये आपल्याला. 250 मीटर लांब ट्रेन एका 350 मीटर लांब असलेल्या प्लॅटफॉर्मला 50 सेकंदामध्ये ओलांडते, तर ती ट्रेन 230 मीटर लांब असलेल्या प्लॅटफॉर्मला किती वेळामध्ये ओलांडेल? काय होता आपला कन्सेप्ट? जर अशी वस्तू ज्याची लेंथ निग्लेक्ट करता येत नाही, एखादा पूल आहे, एखादा प्लॅटफॉर्म आहे, तो जेव्हा एखादी ट्रेन क्रॉस करते तर काय होतो, तो डिस्टन्स जेवढा असतो तो काय असणार आहे, हा डिस्टन्स काय राहणार आहे, तिच्या स्वतःची पण लांबी आणि त्या पुलाची पण लांबी. राईट? येस, तिच्या स्वतःची लांबी किती आहे? 250 मीटर आहे मॅडम. ओके, या पुलाची लांबी किती आहे? 350 मीटर. किती झालं रे तिने डिस्टन्स कव्हर केलं? 0 0, याचा अजून हाताला 1 6. 600 मीटर तिने पूर्ण काय केलं आहे, हा डिस्टन्स कव्हर केलेला आहे. किती सेकंदामध्ये मॅडम? तिने काय केलं आहे ना, 50 सेकंदामध्ये कव्हर केलं आहे. आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे सॉरी हा वेळ आहे बरं, सॉरी 50 सेकंदामध्ये तिने हा कव्हर केला आहे. आपल्याकडे वेळ आहे, आपल्याकडे काय आहे, डिस्टन्सही आहे. या दोघांचा वापर करून आपण स्पीड काढू शकतो. हो मॅडम, आपण स्पीड काढू शकतो. आता मला गोष्ट सांगा, आता त्या ट्रेनचा तर स्पीड बदलणार आहे का या 230 लांबीचा पुलाचा पार करताना प्लॅटफॉर्मला? नाही. या प्लॅटफॉर्मला पण पार करताना त्याचा स्पीड तोच सांगितला आहे त्यांनी. असं काही सांगितलंय का जर तिने तिचा वेग याने कमी केला तर, किंवा जर तिने तिचा वेग 5 किलोमीटर प्रति तासाने वाढविला तर, असं काही त्यांनी दिलं आहे का? नाही. याचा अर्थ काय, तो स्पीड कॉन्स्टंट आहे. हा झाला पहिला सिनारिओ.
ओके. दुसऱ्या सिनारिओ मध्ये पण स्पीड काय राहणार आहे, हाच राहणार आहे. बरोबर. यस, याला आपण D1 गृहीत धरू, याला काय T1, याला S1. दुसऱ्या सिनारिओ मध्ये S2 काय राहणार आहे, S1 एवढाच राहणार आहे. डिस्टन्स किती झालं रे मात्र D2. त्या ट्रेनची लांबी, परत तो काय करते, प्लॅटफॉर्मच क्रॉस करते ती ट्रेन. काय आहे, प्लॅटफॉर्मची लांबी प्लस त्या ट्रेनची लांबी. प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे, 230. ट्रेनची लांबी किती आहे, 250 आहे. मॅडम किती झालं रे सांगा बरं मला, 480 मीटर. क्लिअर झालंय. म्हणजे काय, आता काय सांगितलं त्यांनी, हा जो 480 मीटर जी डिस्टन्स त्याला कव्हर करायचा आहे, त्याला किती वेळ लागेल, आपल्याला टाइम काढायचा आहे. टाइमचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स भागिले D2 भागिले S2. बरोबर. S2 काय आहे मात्र, D2 हा घेतला, S2 काय आहे, S1च आहे. ओके. इथपर्यंत पण लक्षात आलंय. हो मॅडम, हे पण कळालं आहे. आपली D2 ची व्हॅल्यू काय आहे रे, 480 काढली मॅडम आपण आता. यस, म्हणजे हे काय झालं, 480 झालं आहे. आणि S1 मला सांगा, स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, स्पीडचा फॉर्म्युला D1/T1, डिस्टन्स भागिले टाइम. म्हणजे कसं येणार बघा, T2 काय येणार मग, T2 बरोबर 480 भागिले D1 किती आहे रे, 600 आहे मॅडम, 600 भागिले T1. T1 कुठे आहे, छेदाचा छेद, म्हणजे तो कुठे जाणार, अंशामध्ये जाणार, गुणिले काय होणार आहे, गुणिले इथे जाणार आहे तो 50. ओके. इथे येत असतो तो बघा, त्याचाच मी काय केलं आहे, त्याला इकडे वर ट्रान्सफर केला आहे फक्त, अजून काही चेंज नाही केला. लक्षात आलंय. यस मॅडम, हा शून्य हा शून्य या दोघा शून्यासोबत कॅन्सल झाला. 6 पंचेचाळीस 6 7 साईन 8 48, 8 ने भाग गेला आहे, 8 पंच 40 सेकंड टाइम आहे हा. काय आले बघा, 40 सेकंद लागणार आहे त्याला तो डिस्टन्स कव्हर करण्यासाठी. 480 चा म्हणजे काय, त्या ट्रेनला 230 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला क्रॉस करण्यासाठी किती सेकंद लागतात, 40 सेकंद लागतात. क्लिअर झाला आहे. हो मॅडम, एकदम सिम्पली लक्षात आलेलं आहे. आता मी तुम्हाला माहितीये का, त्याचा डायरेक्टली फॉर्म्युला सांगणार आहे. फॉर्म्युला कसं, हा जी स्टेप आहे ना मित्रांनो, ही काय झाली बघा, ट्रॅडिशनल मेथड. बरं, ही पद्धत तुम्ही कधीच विसरणार नाहीये. का विसरणार नाही, कारण की बघा काय शिकलो होतो आपण, ती ट्रेन आणि त्या प्लॅटफॉर्मची लांबी, म्हणजे ती काय करते, ती टोटल डिस्टन्स जो ट्रेननी कव्हर केलेला आहे तो काढला, वेळ पण काढ दिला आहे त्यांनी 50 सेकंद. याचा वापर करून तुम्ही डिस्टन्स काढू शकता. हो, आपण डिस्टन्स काढू शकतो मॅडम. हो, लक्षात आलंय आम्हाला, आम्ही डायरेक्टली डिस्टन्स काढू शकतो. आता बघा काय सांगते मी दुसरा, आता हा स्पीड काढू शकतो. आता दोघांचा स्पीड तर सारखा राहणार आहे. तीच ट्रेन आहे, तीच ट्रेन काय करते मात्र फक्त 230 मीटर लांब प्लॅटफॉर्मला क्रॉस करणार आहे. त्याचा स्पीड बदललाय का, नाही. म्हणजे काय, S2 काय आहे, S1 एवढाच आहे. हे पण क्लिअर झालं आहे सगळ्यांना. हो मॅडम, आता काय केलंय त्यांनी, आपल्याला S1 ची व्हॅल्यू, S1 च्या व्हॅल्यू वरून S2 ची व्हॅल्यू मिळाली. 230 मीटर प्लॅटफॉर्मची लांबी दिली आहे, ट्रेनची पण लांबी आहे, आपला डिस्टन्सही मिळालं. परत या दोघांचा वापर करून बेसिक फॉर्म्युलाने आपण वेळ काढू शकतो. हो, आपण सिम्पली वेळ काढू शकतो. मी काय केलंय, दोन कॅल्क्युलेशन न करता डायरेक्टली S2 च्या जागी S1 घेतला आहे. अजून स्टेप मी थोड्या इलिमिनेट केलेल्या आहे. क्लिअर झालं आहे, लक्षात आलं आहे. यस मॅडम, आम्हाला हे सगळं क्लिअर झालेलं आहे. आता बघा मी तुम्हाला याचा डायरेक्ट फॉर्म्युला सांगणार आहे. बरं, थोडासा डायरेक्ट फॉर्म्युला दुसरा काही नसून माहितीये का काय आहे, एक मिनिट मी थोडस हे इरेज करते. इकडचं मला हवं आहे तुम्हाला समजून सांगण्यासाठी, म्हणून मला इरेज नाही करता येते, नाहीतर मी पूर्णच इरेज केलं असतं. आता जो डायरेक्ट फॉर्म्युला आहे ना मित्रांनो, तो दुसरा काही नाही, हाच आहे. T2 काय घ्यायचंय बघा आपल्याला, जो सेकंड सिनारिओचा वेळ काढायचा आहे आपल्याला, बरोबर 480 काय आहे रे, 480 सांगा बरं मला काय आहे, काय, लेंथ ऑफ द ट्रेन प्लस लेंथ ऑफ द सेकंड प्लॅटफॉर्म. सेकंड प्लॅटफॉर्म त्याला आपण असं गृहीत धरूया, ही आहे एक्स ची, सॉरी ही काय आहे, ट्रेनची लांबी ना, ही आहे ट्रेनची लांबी L, ही पहिली लांबी आहे प्लॅटफॉर्मची X, दुसऱ्या प्लॅटफॉर्मची लांबी आहे Y. हे कळालंय सगळ्यांना, क्लिअर झालं आहे. आणि जो वेळ लागणार आहे हा आहे T1. ओके, हा आपण T2 काढतोय. आपल्या ट्रेनची लांबी प्लस दुसऱ्या प्लॅटफॉर्मची लांबी डिवायडेड बाय काय, ट्रेनची लांबी प्लस पहिल्या प्लॅटफॉर्मची लांबी गुणिले जो पहिला वेळ दिला आहे तो. बघा ही स्टेप झाली आपली, शेवटची जी स्टेप आहे ना ती किती होती बघा, ट्रेनची लांबी 250, दुसऱ्या प्लॅटफॉर्मची लांबी 230, परत काय ट्रेनची लांबी 250 प्लस पहिल्या प्लॅटफॉर्मची लांबी 350 गुणिले टाइम किती लागत होता, 50 सेकंद. काय आलंय बघा याचं, 480 भागिले 600 गुणिले 50.
आलाय का रे? ही स्टेप होती ना बघा, आपली शेवटची स्टेप हीच आली होती. आपण जो पूर्ण कॅल्क्युलेशन केला होता ती काय आली होती? ही स्टेप आली होती. आणि फॉर्म्युलानी पण काय आली आहे? ही स्टेप आलेली आहे. लक्षात झालंय? क्लिअर झालं आहे? क्लिअर आलाय कन्सेप्ट? फॉर्म्युला काय आहे? जर दुसऱ्या सिनारिओचा आपल्याला वेळ काढायचा असेल तर ट्रेनची लांबी प्लस दुसऱ्या प्लॅटफॉर्मची वर काय घ्यायचा आहे? जो काढायचा आहे तो वर घ्यायचा आहे. बरं, दुसऱ्या प्लॅटफॉर्मची लांबी y प्लस ट्रेनची लांबी प्लस पहिल्या प्लॅटफॉर्मची लांबी. हा फॉर्म्युला लिहून घ्या बरं, ज्यांना लिहून घ्यायचा आहे त्यांना. ओके, मल्टिप्लाइड बाय पहिल्या याला क्रॉस करण्यासाठी लागणारा वेळ t1, l प्लस y डिवायडेड बाय l प्लस x मल्टिप्लाइड बाय t1. हा फॉर्म्युला तुम्ही या सिनारिओ मध्ये वापरू शकता. ही झाली आपली सेकंड मेथड. दोन मेथड बघितले आपल्याला, एक ट्रॅडिशनल मेथड आणि हा डायरेक्टली फॉर्म्युला वापरू शकता. ओके, आता मी तिसरा एक कन्सेप्ट सांगणार आहे बरं तुम्हाला. ओके, तो सगळ्यात सोपा आहे, तो मी वापरते. टू बी फ्रँक तोच कन्सेप्ट मी वापरते. ओके, आता मला एक गोष्ट सांगा, ही ट्रेन काय करते आहे? 250 मीटर लांब ट्रेन काय करते ना, या 350 मीटर प्लॅटफॉर्मला क्रॉस करते आहे. याच्या वेळेस किती झाली? त्याचा डिस्टन्स d1 किती झाला आहे? आपला 600. काय या दोघांची आपण ऍडिशन केली, 250 आणि 300. तीच ट्रेन परत काय करते बघा, आता 230 मीटर लांब प्लॅटफॉर्म क्रॉस करणार आहे. d2 काय येणार रे? की 250 आणि हा 230 ऍडिशन करावी लागेल 480 मीटर. हा झाला आहे काय? दुसरा डिस्टन्स मिळाला आहे. पहिल्या वेळेस टाइम किती लागत होता रे त्याला? पहिल्या वेळेस मॅडम त्याला 50 मिनिटं सेकंद लागत होते. दुसऱ्या वेळेस किती? मॅडम तेच तर आपल्याला काढायचं आहे, t2च आपल्याला काढायचं आहे. स्पीड आपला सारखाच आहे का? हो मॅडम, स्पीड आपला सारखाच आहे. मग कन्सेप्ट आठवतो का तुम्हाला कॉन्स्टंटचा? इफ द स्पीड ऑफ द मोशन इज अ कॉन्स्टंट इन अ टू सिनारिओ. दोन वेगवेगळ्या सिनारिओ मध्ये जर तुमचा स्पीड कॉन्स्टंट असेल तर काय करतो आपण? तर जो डिस्टन्स आहे तो काय असतो? डायरेक्टली प्रपोर्शनल असतो वेळेला. काय? डिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टाइम. म्हणजे काय? d1 अपॉन d2 बरोबर काय? t1 अपॉन t2. सिंपल. हा फॉर्म्युला तुम्हाला इथे वापरायचा आहे. ओके, लक्षात आला आहे? फक्त काय करायचं आहे तुम्हाला? हा डिस्टन्सचा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. d1 अपॉन d2 इज इक्वल टू t1 अपॉन t2. हा नोट डाऊन करून घ्या. इफ तुमचा स्पीड कॉन्स्टंट असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आता काय करा ना, डायरेक्टली व्हॅल्यू पुट करा आणि काढा बरं. d1 ची व्हॅल्यू किती आहे? 600 आहे मॅडम. d2 ची किती आहे? 480 आहे. t1 ची व्हॅल्यू किती आहे? 50 आहे मॅडम. t2 आपल्याला काढायचा आहे. ओके, t2 न्या बरं इकडे. काय होणार? t2 बरोबर काय? हा 50 गुणिले हे 480 भागिले 600. अल्टिमेटली जो खालचा हा जो लास्ट स्टेप आहे ना तोच येणार आहे बरं, कारण की आन्सर तर सारखाच राहणार आहे ना. आपण पहिली मेथड बघितली, दुसरी बघितली, ही आपण तिसरी मेथड बघत आहोत. अल्टिमेटली तुमचं उत्तर काय येणार आहे? सारखंच येणार आहे. पण हा कन्सेप्ट जो असतो ना, हा 2-3 सिनारिओ कोणत्याही याच्यामध्ये, बोट, स्ट्रीम, रेल्वे, आपलं स्पीड डिस्टन्सचा बेसिक, हा कन्सेप्ट एकदम बेसिक आहे की जर स्पीड कॉन्स्टंट असेल तर काय? तर हा आपला जो डिस्टन्स असतो तो डायरेक्टली प्रपोर्शनल असतो कोणाला? वेळेला. ओके, म्हणून काय तुम्ही हा डायरेक्टली फॉर्म्युला वापरू शकता. ही पण काय आहे? इट्स ऑल्सो अ ट्रॅडिशनल मेथड. हा काही वेगळा कन्सेप्ट नाहीये, ही पण ट्रॅडिशनलच कन्सेप्ट आहे. काय येणार? हा 0 या 0 सोबत कटला. साइन 8 48 8 40. परत तुमचं काय उत्तर आलंय बघा? 40 सेकंद तुमचं आलेलं आहे. ओके, मी तुम्हाला पर्सनली सांगेन की या तिसऱ्या मेथडनी जा, कारण की कॉन्स्टंटचा जो कन्सेप्ट आहे तो ऑल ओव्हर सारखा आहे. म्हणजे पूर्ण कोणत्याही वर्गाचा, म्हणजे असं नाही सांगते मी, फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झामचाच. तुम्ही 5वी पासून तर तुम्ही कोणत्याही UPSCच्या परीक्षेसाठी का होईना तयारी करत असाल तर हा जो कन्सेप्ट आहे हा नेहमी बेसिक सारखाच राहणार आहे. स्पीड कॉन्स्टंट असेल तर डिस्टन्स वेळेला काय असतो? डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? येस, लक्षात आलं आहे? तिन्ही मेथड लक्षात आलेली आहे. तुम्हाला जी मेथड आवडत असेल ती तुम्ही वापरू शकता. ओके, कन्सेप्ट क्लिअर झाला आहे सगळ्यांना? येस मॅडम, लक्षात आलेलं आहे. तरीही कोणाला काही डाऊट असेल तर प्लीज मला कमेंट मध्ये विचारा, मी त्यांचं उत्तर देईन. ओके, आता पुढचा प्रश्न लोड केला आहे बघा मी स्क्रीनवर. सगळ्यांना दिसतोय पुढचा प्रश्न? हो मॅडम, दिसत आहे. फटाफट प्रश्न सॉल्व्ह करा आणि मला उत्तर सांगा. T-50 seconds. T-40 seconds. सोपा आहे, खूप सोपा प्रश्न आहे.
T minus 30 seconds. T minus 20 30 seconds. सेकंद राहिले बघा फक्त तुमचे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. ओके, वेळ संपला आहे. ओके, आता बघा पहिले ट्रेडिशनल मेथड, नंतर आपला फॉर्म्युला. काय सांगितले बघा त्यांनी इथे, दोन ट्रेन स्टेशन ए आणि बी पासून एकमेकांकडे प्रवास सुरू करतात. ओके, हा काय आहे, स्टेशन ए आहे, इथून ही ट्रेन पहिली निघाली, असं गृहीत धरा, ही इथून ट्रेन निघालेली आहे. इथे स्टेशन काय आहे, बी आहे, बरोबर. इथून काय आहे, ही इकडे निघालेली आहे एकमेकांकडे, म्हणजे काय, विरुद्ध दिशा झालेली आहे. आता काय, अनुक्रमे त्यांचा वेग 150 किलोमीटर प्रति तास, 150 किलोमीटर प्रति तास आणि काय 130 किलोमीटर प्रति तास आहे. जेव्हा त्या दोन ट्रेन एकमेकांना मिळतील तेव्हा एका ट्रेनने दुसऱ्या ट्रेनपेक्षा 20 किलोमीटर अंतर जास्त कापलेले असेल. काय सांगते बघा मी, आता काय आहे, इकडून ही ट्रेन आलेली आहे, इकडून ही ट्रेन आलेली आहे, बरोबर. हो मॅडम, आता जेव्हा या दोन ट्रेन मिळाल्या ना, त्या एकाच वेळेला मिळालेल्या आहे, पण स्पीड मात्र काय आहे, त्यांचं वेगळं वेगळं आहे. या ए ट्रेनचं बघा स्पीड जास्त आहे, म्हणजे काय, या ए ट्रेननी काय केलं आहे, हिच्यापेक्षा 20 किलोमीटर जास्त अंतर कव्हर केलेलं आहे. ओके, असं गृहीत धरते मी की ट्रेन बी नी काय केलं आहे, किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे, तिने एक्स हा डिस्टन्स कव्हर केला आहे. क्लिअर झाला आहे. जी ट्रेन बी पासून निघालेली आहे, बरोबर, ही बी पासून, ओके, हा बी मी इथे काढायला नको, इथे काढायला पाहिजे होता, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नसतं झालं. बी स्टेशन पासून जी ट्रेन निघाली आहे ना, मिळताना, बरं, त्यांनी काय सांगितलं हे पण, की जिथे त्या मिळतात ना, तेव्हा एका ट्रेनने दुसऱ्या ट्रेनपेक्षा 20 किलोमीटर अंतर जास्त कव्हर केलेलं आहे. या ट्रेन ए चा स्पीड जास्त आहे, म्हणजेच काय, ट्रेन ए नी जास्त डिस्टन्स कव्हर केलेला आहे, बरोबर. आता या ट्रेन पॉइंट बी पासून जी ट्रेन निघाली आहे ना, जर तिने एक्स किलोमीटर अंतर इथपर्यंत, म्हणजे जिथे ते मिळतात आहे ना, तेव्हा तिने एक्स डिस्टन्स कव्हर केला. ओके, मग ट्रेन ए पॉइंट पासून निघालेल्या याने किती कव्हर केला असेल रे, सांगा बरं मला. मॅडम एक्स प्लस 20, का, कारण की 20 किलोमीटर अंतर जास्त आहे, बरोबर. हे लक्षात झालेलं आहे सगळ्यांना, क्लिअर झालंय. हो मॅडम, हे आम्हाला कळाले. आता मला एक गोष्ट सांगा, दोन्ही सोबत निघाल्या होत्या, बरोबर, एकाचा स्पीड जास्त होता, एकाचा कमी होता, म्हणजे काय, त्या दोघी अशा मिळाल्या, म्हणजे काय, स्पीडचा फरक होता, पण दोघांनी जो टाइम घेतला आहे तो सारखा आहे का. यस मॅडम, त्यांचा टाइम मात्र सारखाच आहे, कारण की असं गृहीत धरलंय की 30 मिनिटांनंतर त्या मिळाल्या, म्हणजे या ए पासून निघालेल्या ट्रेननी पण 30 मिनिटं प्रवास केला आणि या बी पासून निघालेल्या ट्रेननी पण 30 मिनिटं प्रवास केला, 30 मिनिटांनंतर त्या मिळाल्या, म्हणजे दोघांचा वेळ काय आहे, वेळ मात्र सारखं आहे. याला जर मी असं D1 आणि D2 गृहीत धरतीये, तर काय होणार आहे, T1 आणि T2 काय होणार आहे, सारखेच राहणार आहे. ओके, मी याला स्मॉल टी घेते, स्मॉल टी इज इक्वल टू T1 आणि T2, म्हणजे एक व्हेरिएबल मला वापरता येईल. ओके, दोन्ही टाइम सारखे झालेले आहे. आता मला एक गोष्ट सांगा, काय, आपला स्पीडचा फॉर्म्युला, आपल्याला स्पीड तर मात्र त्यांनी दिलेलाच आहे, आपण काय घेतला आहे, टाइमही घेतला आहे, T1 आणि T2. आता बघा मी काय करणार आहे ना, टाइम त्यांचा सारखाच आहे, T1 आणि T2 सारखंच आहे, T1 इज इक्वल टू T2. टी चा फॉर्म्युला काय असतो रे, डिस्टन्स अपॉन काय आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड, बरोबर, डिस्टन्स अपॉन स्पीड. आता हा S1 S1 S2 S2 असं मी गृहीत धरते. T1 काय आहे रे, टाइम सारखाच आहे मॅडम, त्याला तुम्ही टी घेऊन टाका. ओके, मी त्याला टी असं घेतलं आहे. ओके, टी नाही घ्यायचा आहे मला. मी काय करते ना, पहिले डिस्टन्स घेते. D1 काय आहे, x आहे. स्पीड काय आहे रे याच्या वेळेस, त्याचा स्पीड काय आहे, अनुक्रमे त्यांचा वेग 150 किलोमीटर, बरोबर. नंतर काय, बरोबर, नंतर काय काढतोय बघा आपण हे. ओके, मी D1 घेतले म्हणून मी सुद्धा कन्फ्युज झाली. D2 ची व्हॅल्यू काय आहे, x प्लस 20. ओके, आणि काय येतोय आपण काय घेणार आहे इथे, याचा स्पीड किती आहे, 130. हे सगळ्यांना लक्षात आलेलं आहे. हो मॅडम,
याचा वापर करून तुम्ही x ची व्हॅल्यू काढू शकता का? यस मॅडम, याचा वापर करून आपण काय करू शकतो, x ची व्हॅल्यू काढू शकतो. पण मला एक गोष्ट सांगा, x चीच व्हॅल्यू तुम्हाला मिळाली तर डायरेक्टली तुम्ही त्याचा अंतर काढू शकता का? अंतर काय कोणचा, तर स्टेशन ए आणि बी मधील नाही का? कारण की x जो डिस्टन्स आहे तो काय आहे, फक्त ते जिथे मिळालेले आहे ना तो डिस्टन्स आहे. राईट, एक्स ए आणि बी मधला पूर्ण डिस्टन्स आहे का? नाही, एक्स ए आणि बी मधला काय आहे, पूर्ण डिस्टन्स नाही आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा, मी सांगते तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पहिले तुम्हाला वेळ काढावा लागेल. एकदा तुम्हाला वेळ मिळाला तर काय करू शकता, तुम्ही त्यातला डिस्टन्स काढू शकता. वेळ कसं काढणार मॅडम? ओके, या पहिल्या ट्रेननी जो डिस्टन्स कव्हर केलेला आहे D1 तो किती आहे रे, सांगा बरं मला. ओके, त्या पहिल्या ट्रेननी पूर्ण जो डिस्टन्स कव्हर केलेला आहे, काय, फॉर स्टेशन ए द डिस्टन्स कव्हर्ड बाय दी फर्स्ट ट्रेन किती आहे, पहिल्या ट्रेननी डिस्टन्स कव्हर केलेला D1 इज इक्वल टू जो स्पीड आहे आणि तो वेळ. डिस्टन्स किती आहे, x प्लस 20 इज इक्वल टू स्पीड किती आहे रे त्याचा, 150t. टी तुम्हाला घ्यावं लागेल कारण की तुम्हाला वेळ काढावा लागणार आहे. आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू नाही काढायची आहे, आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण जो ए आणि बी मधील जो अंतर आहे ना तो काढायचा आहे. ओके, x बरोबर काय येणार मग, 150t भागिले 20. हा झाला तुमचा इक्वेशन फर्स्ट. ओके, आता सेकंड ट्रेन म्हणजे काय, या ए नी यानी, ओके आता आपण एच काढला होता, याला मी ए धरते बरं कारण की मी पुढच्या पूर्ण कॅल्क्युलेशन मध्ये याला D1 घेतला आहे. आता बघा, जी ट्रेन बी पॉइंट पासून निघालेली आहे तिने किती डिस्टन्स कव्हर केला आहे, D2 बरोबर काय, ST स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. D2 काय घेतला आहे आपण, x घेतला आहे, स्पीड काय आहे 130 आहे मॅडम, ती आपल्याला काढायचाच आहे. आता काय करा ना, ही जी x ची व्हॅल्यू आहे ना ही इक्वेशन 1 मध्ये लिहा. 130 कुठे लिहायचं आपल्याला, या इक्वेशन 1 मध्ये. काय येणार रे मग, 130t बरोबर 150t मायनस 20 इकडे ट्रान्सफर करा. केलं काय होणार, हा प्लस होणार, 150t मायनस 130t. 20 बरोबर काय आले बघा, 20t. 150 मधून 130 गेले, किती उरले, 20च उरलेले आहे. t बरोबर काय आले, 1 तास आलेलं आहे. काय मिळालं मग मला, पूर्ण ही 1 तासाची आपल्याला जो वेळ लागला आहे तो आपल्याला मिळालेला आहे. काय, आता मला गोष्ट सांगा, आपल्याला काय मिळालं आहे, या ट्रेन ए ही ए इथपर्यंत जो आलेली आहे x प्लस 20 अंतर, बरं इथपर्यंत येण्यासाठी तिला t वेळ लागतो आहे बरोबर. या ट्रेनला बी पॉइंट पासून तर या इथपर्यंत x डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती वेळ लागत आहे, तिला पण 1 तासच लागत आहे. पण मला एक गोष्ट सांगा, x प्लस 20 प्लस x हाच काय आहे टोटल, हा काय आहे टोटल, हा पूर्ण डिस्टन्स आहे बरोबर, कारण की ते मिळालेले आहे इथं. यस राईट, म्हणजे काय करू शकता तुम्ही, मी अजून एक मेथड सांगणार आहे बरं तुम्हाला, म्हणजे 2 ट्रॅडिशनल मेथड सांगणार आहे मी तुम्हाला आणि एक मी तुम्हाला फॉर्म्युला सांगणार आहे. म्हणजेच काय झालं आहे हे कळालंय का, हा डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे मला सांगा, x प्लस 20 चा 150t बरोबर, x प्लस 20 काय आहे 150t प्लस काय आहे, या x चा फॉर्म्युला बघा इक्वेशन 2 130t. 150t आणि 130 काय झालंय रे, 280t. ओके, मी काय करते ना सेकंड स्लाइडचा वापर करते आहे, 280t जो टोटल डिस्टन्स आहे बरोबर. 280 मल्टिप्लाइड बाय टाइम काय काढलं बघा आपण आता, 1 तास आला होता आपला बरोबर, म्हणजे काय उत्तर काय आलंय तुमचं 280 किलोमीटर. हा जो पूर्ण डिस्टन्स आहे तो काय, x प्लस 20 प्लस x, हाच काय आहे, इनी या ए पासून तर इथपर्यंत जिथे ते मिळतात आहे ए नी x प्लस 20 कव्हर केला आहे आणि किती केलं आहे, x कव्हर केलेला आहे. ओके, कळाली आहे मेथड, क्लिअर झाला आहे का रे. ही पण ट्रॅडिशनल मेथड आहे. काय केलंय आपण, त्यांनी जो डिस्टन्स कव्हर केला आहे ट्रेन बी नी, त्यांनी काय x किलोमीटर, ट्रेन ए नी काय तिच्यापेक्षा 20 किलोमीटर जास्त आहे म्हणजे x प्लस 20. त्या दोघांना जो टाइम आहे तो सारखाच आहे कारण की त्या एकाच वेळेला सुरू झाले आणि मिळाले, म्हणजे काय आहे वेळ सारखा आहे, t1 इज इक्वल टू t2. याचाच वापर करून डिस्टन्सचा फॉर्म्युलाचा वापर करून आपण t काढलं आणि नंतर काय केलं त्यांचं सेपरेट डिस्टन्स. ओके, ही आहे अजून लॉंग कट मेथड. ओके, दिस इज द, ही ट्रॅडिशनल मेथड आहे, असं नाही की ही ट्रॅडिशनल मेथड नाहीये, पण ही लॉंगर मेथड असं गृहीत धरू शकता.
मी तुम्हाला अजून एक ट्रॅडिशनल मेथड सांगते, ती याच्यापेक्षा पण सोपी. ओके, काय होतं बघा, या डायग्राम परत मी नोट डाऊन करते. ही ट्रेन काय करते, इथून बी निघालेली आहे, इथून ती काय आहे, ए निघालेली आहे. परत काय बघा, जो कन्सेप्ट आहे बेसिक तो सारखाच राहणार आहे. ज्यावेळी व्हेरिएबल मी घेतले आहे, काय घेतले आहे, हा बी पासून जी इथे निघालेली आहे, जिथे त्या मिळतात तेव्हा तिने एक्स अंतर कव्हर केलं आहे. मग ए नी किती करणार, x+20 अंतर कव्हर करणार. टोटल किती झाला आहे, हा जो ए पासून तर बी पर्यंतचा अंतर किती झाला आहे रे, एनी काय केलं आहे, एक्स कव्हर केला आहे, इथे येऊन मिळाली. एनी काय केलं आहे, x+20 केला आहे, परत त्या मिळाल्या. म्हणजे किती झाला आहे, 2x+20. ए पासून तर बी पर्यंतचं अंतर, इथून इनी एक्स केला आहे, इथून काय केलं इनी 2x केला आहे, आता मिळाल्या. म्हणजे हा टोटल डिस्टन्स किती झाला आहे, x+20 म्हणजे 2x+20 ए आणि बी मधील अंतर आहे. हे कळालंय. काय करायचंय मग डायरेक्टली पुढचा कन्सेप्ट आपण काय शिकलो होतो अजून, दोघांना लागणारा वेळ सारखा होता बरोबर, त्या एकाच वेळेला निघाल्या आणि एका पॉइंटला येऊन मिळाल्या. म्हणजे त्यांनी जो दोघांनी टाइम घेतला आहे तो सारखाच आहे. T1 बरोबर काय आहे, T2 आहे. हे पण लक्षात आलंय सगळ्यांच्या. येस, T1 चा फॉर्म्युला काय आहे, D1 स्पीड प्लस काय, D2 S2. राईट, यस मॅडम. आता मला सांगा, डिस्टन्स या ए नी किती कव्हर केला आहे, x+20. स्पीड किती आहे तिचा, 150 बरोबर. या S2 नी किती डिस्टन्स कव्हर केला आहे, x केला आहे, तिचा स्पीड किती आहे, 130. काय करायचं, तुरपा गुणाकार करायचा आहे. हा शून्य या शून्य सोबत कॅन्सल झाला आहे, त्याला 13 नी मल्टिप्लाय करा बरं. 13x + 0 13 दुने 26 इज इक्वल टू काय, इथे काय येणार आहे, 15x. काय येणार बघा, मी 13 इकडे ट्रान्सफर करणार आहे. 260 बरोबर 15 मधून 13 गेले, किती उरले आहे, 2x उरलेले आहे. आता बघा, इथे x ची व्हॅल्यू काढत बसायची का, ही स्टेप तुम्ही एलिमिनेट करायची. तुम्ही x ची व्हॅल्यू काढत नाही बसायची, कारण की बघा, a पासूनचा b पर्यंतचा जो फॉर्म्युला आहे, डिस्टन्स बिटवीन a आणि b काय आहे, 2x+20 आहे. तुम्हाला 2x चीच व्हॅल्यू हवी आहे. डायरेक्टली काय करा ना, ही व्हॅल्यू लिहून टाका. 260+20 काय आलंय बघा, 280 मीटर तुमचं उत्तर आलेलं आहे. 280 मीटर. ए पासून तर बी पर्यंतचं अंतर किती आहे, 280 मीटर. बघा, ही काय आहे, ही सगळ्यात फास्ट मेथड आहे बरं. याच्यापेक्षा दुसरी कोणची फास्ट मेथड नाहीये. फॉर्म्युला पण काय आहे, याच्यापेक्षा जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. मी आता पण सांगते, खूप सोपी मेथड सांगितली मी तुम्हाला. जो पहिल्या ट्रेननी कव्हर केलेला डिस्टन्स काय आहे, x, तर दुसऱ्या ट्रेन तिच्यापेक्षा जास्त स्पीड असलेल्या तिने काय सांगितले, 20 किलोमीटर जास्त, x+20. वेळ दोघांनाही सारखा लागतो आहे. T1 बरोबर काय आहे, T. इम्पॉर्टंट काय आहे, हा इक्वेशन तुमच्या लक्षात यायला पाहिजे की काय, त्यांचा वेळ सारखा आहे. T1 बरोबर T2 आहे. जर तुम्हाला हे कळालं ना, तर टाइमचा फॉर्म्युला तर तुम्हाला माहितच आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड. त्याच्यावरून तुम्ही x ची व्हॅल्यू काढू शकता आणि हा टोटल डिस्टन्स सुद्धा तुम्ही काढू शकता. ओके, हे क्लिअर आहे, लक्षात आलं आहे. आता बघा, मी याचा फॉर्म्युला तुम्हाला एक्झॅक्टली सांगणार आहे. 280 उत्तर आलं होतं आपलं. फॉर्म्युला काय आहे बघा, की जो स्टेशन ए आणि बी मधील अंतर, फॉर्म्युला कलर्ड पेनने लिहिते मी. डिस्टन्स बिटवीन ए टू बी इज इक्वल टू काय करायचंय बघा, a + b डिवायडेड बाय a - b मल्टिप्लाइड बाय काय, मल्टिप्लाइड बाय d. काय आहे फॉर्म्युला, a + b डिवायडेड बाय a - b मल्टिप्लाइड बाय d. मॅडम a ची व्हॅल्यू काय आहे, a बरोबर काय, पहिल्या ट्रेनचा वेग, b बरोबर काय, दुसऱ्या ट्रेनचा. तुम्ही याला S1 किंवा S2 पण गृहीत धरू शकता. म्हणजे तुम्हाला असं लिहायचं असेल ना, की S1 + S2 डिवायडेड बाय S1 - S2 मल्टिप्लाइड बाय जो डिस्टन्स जास्त कव्हर केलेला आहे तो. या फॉर्म्युलानी पण उत्तर तेच येणार आहे. ओके, मी डिस्टन्स S1 S2 का नाही घेत, जास्त कन्फ्युजन नको व्हायला म्हणून मी घेत नाही. ओके, पहिल्या ट्रेनचा S1 काय आहे रे, 150 आहे मॅडम, प्लस S2 काय आहे, 130 आहे. परत काय, S1 150 - 130. डिस्टन्स काय आहे, जो ज्या ट्रेननी जास्त डिस्टन्स कव्हर केला आहे ना, एक्स्ट्रा डिस्टन्स, ती आहे d ची व्हॅल्यू. ती काय आहे, 20 किलोमीटर इज इक्वल टू, ओके सॉरी 20 लिहायचं होतं मला, 20 काय, 150 आणि याची ऍडिशन किती आली, 280 भागिले 20 गुणिले 20. 0 0 कॅन्सल झाले बघा. परत काय आले तुमचं उत्तर, 280 आलेलं आहे.
या स्टेशन ए आणि स्टेशन बी पर्यंतचा जो अंतर आहे ना, तिन्ही केसमध्ये काय येतो आहे 280 येत आहे. ओके, तिन्ही मेथड बघा. पहिली मेथड जी आहे ना ती सगळ्यात कॉम्प्लिकेटेड आहे, ती वापरू नका. फक्त खूप लोक ती वापरणार. तुम्ही म्हणणार की मॅडम ही कॉम्प्लिकेटेड मेथड का सांगता आहे तुम्ही? मी याच्यासाठी सांगते की खूप विद्यार्थी ती वापरणार, त्यांना समजायला पाहिजे की ही मेथड थोडी लॉंग प्रोसेस आहे, त्याच्यापेक्षा शॉर्ट जी आहे ती सेकंड मेथड आहे. जोपर्यंत मी तुम्हाला वेगवेगळ्या मेथड सांगणार नाही तोपर्यंत तुम्हाला कम्पेअर करता येईल का? नाही, तुम्हाला कम्पेअर करता येणार नाही की विच इज द बेटर वन, कोणची याच्यापेक्षा बेटर आहे. म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या मेथड सांगते. क्लिअर झाला आहे? ओके, फॉर्म्युला पण वापरू शकता. फॉर्म्युला काय आहे? दोन वेगवेगळ्या, कधी वापरायचं आहे ते लिहून घ्या. ज्यांना नोट डाऊन करायचं असेल त्यांनी नोट डाऊन करा. दोन वेगवेगळ्या ट्रेन आहे, त्या एकमेकांकडे निघालेल्या आहे वेगवेगळ्या स्पीडनी. ओके, एकाचा स्पीड जास्त आहे, एकाचा कमी राहणार आहे. ज्या ट्रेनचा स्पीड जास्त आहे तिने काय केलं आहे, जिथे त्या मिळाल्या तिथे तिने डी अंतर जास्त कव्हर केलेलं आहे. हा डी अंतर जास्त कव्हर केला असेल तर दोन स्टेशन मधील अंतर काढायचं असेल तर त्यांच्या स्पीडची बेरीज डिवायडेड बाय त्यांच्या स्पीडचं सबस्ट्रॅक्शन, वजाबाकी गुणिले जास्त कव्हर केलेला अंतर. बघा, ए प्लस बी किंवा S1 प्लस S2 डिवायडेड बाय S1 मायनस S2 मल्टिप्लाइड बाय डी. क्लिअर आहे? येस मॅडम, लक्षात आलेलं आहे. ओके, चला पुढच्या आपल्या फॉर्म्युलाकडे जाऊया आपण, किंवा आपला क्वेश्चन पण म्हणू शकतो. क्वेश्चन दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवर? प्रश्न दिसतोय सगळ्यांना? येस मॅडम, वेळ सुरू करते बघा मी तुमचा. T minus 50 seconds. T minus 40 seconds. T minus 30 seconds. T minus 20 seconds. फक्त 20 सेकंद राहिले बघा तुमचे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. ओके, वेळ संपला आहे तुमचा. बघा काय सांगितलेलं आहे इथे त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये. दोन ट्रेन पटना पासून दिल्ली पर्यंतचा प्रवास 10 वाजता आणि 10:30 वाजता अनुक्रमे 120 किलोमीटर प्रति तास आणि 150 किलोमीटर प्रति तास वेगाने सुरू करतात. दोन ट्रेननी काय केलं आहे, एका स्टेशन पासून त्या निघाल्या आहे, पटना पासून निघालेली आहे. ओके, पहिली ट्रेन बघा किती वाजता निघालेली आहे? पहिली ट्रेन आहे ना 10 वाजता निघालेली आहे, बरोबर. दुसरी ट्रेन मात्र किती वाजता निघालेली आहे? हा वेळेचा अंतर करते बरं मी. दुसरी ट्रेन काय करते ना 10:30 ला निघालेली आहे. पहिल्या ट्रेनचा स्पीड काय आहे 120 किलोमीटर, तर दुसऱ्या ट्रेनचा काय आहे 150 किलोमीटर प्रति तास. निघालेली कुठून आहे ते? दोन्ही ट्रेन पटना पासूनच निघालेली आहे. म्हणजे काय, ही ट्रेन काय करणार आहे, या पटना पासून दिल्ली पर्यंत प्रवास करणार आहे, बरोबर. हो, ही पण ट्रेन 50 पासून दिल्ली पर्यंतच प्रवास करणार आहे. त्यांच्या डायरेक्शन काय आहे रे? त्यांच्या डायरेक्शन काय आहे? त्यांच्या डायरेक्शन सारख्याच आहे. मग काय करणार आपण, रिलेटिव्ह स्पीड घेताना त्यांच्या डायरेक्शनची काय करणार, वजाबाकी करणार. ओके, इथे रिलेटिव्ह स्पीडचा कन्सेप्ट येणार आहे म्हणून मी डायग्रामॅटिकली तुम्हाला इथे एक्सप्लेन केलं होतं. आता बघा काय करते सांगते मी. पहिली ट्रेन किती वाजता निघाली रे? 10 वाजता निघाली. ओके, दुसरी ट्रेन किती वाजता निघाली? दुसरी ट्रेन निघाली 10:30 वाजता. म्हणजे काय, त्या दोघांच्या वेळेमधला डिफरन्स किती आहे? अर्धा तास आहे, बरोबर. मग अर्धा तास अगोदर जी निघालेली ट्रेन आहे तिने किती डिस्टन्स कव्हर केला असेल? वेळ जर काय आहे अर्धा तास आहे आणि तिचा स्पीड किती आहे 120 किलोमीटर प्रति तास आहे, बरोबर. हा पहिल्या ट्रेनचा स्पीड आहे ना. मग तिने या अर्ध्या तासामध्ये किती डिस्टन्स कव्हर केला आहे? स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम, 120 गुणिले 1/2, 60 किलोमीटर तिने काय केलं आहे, अंतर कव्हर केलेला आहे. किती? 60 किलोमीटर. त्या अर्ध्या तासामध्ये तिने 60 किलोमीटर अंतर कव्हर केला आहे. आता आपल्याला डिस्टन्स मिळाले 60 किलोमीटर. आपण रिलेटिव्ह स्पीड ही काढू शकतो, राईट. आपण या दोघांच्या सबस्ट्रॅक्शनने रिलेटिव्ह स्पीड काढणार. डिस्टन्स आणि स्पीडचा वापर करून आपण टाइम काढू?
दुसऱ्या ट्रेनचा? यस, आपण काढू शकतो. टाइम मात्र रिलेटिव्ह असतो का? नाही, टाइम मात्र रिलेटिव्ह नसतो. पण त्या टाइमचा वापर करून आपण काय काढू शकतो? ऍक्च्युअल जो डिस्टन्स आहे जिथे ते मिळणार त्या दोन्ही ट्रेन, तो आपण काढू शकतो. क्लिअर आहे? हा डिस्टन्स कळाला आहे. हा रिलेटिव्ह डिस्टन्स म्हणजे यांनी ऍक्च्युअल डिस्टन्स कव्हर केलेला, तो T2 साठी रिलेटिव्ह डिस्टन्स होणार आहे. आणि रिलेटिव्ह स्पीड काय होणार आहे दोघांच्या, दोन्ही ट्रेनच्या T1 आणि T2 ची? याचा डिफरन्स काय आहे? 150 मायनस 130 किती आला आहे? 120 आहे, 130 नाहीये. -150 मायनस 120 किती आलेला आहे? आपलं 30 काय आहे? किलोमीटर प्रति तास हा आपला काय आलेला आहे? रिलेटिव्ह स्पीड आलेला आहे, 30 किलोमीटर पर आवर. ओके, हा पूर्ण सिनारिओ कोणाचा आहे? फर्स्ट ट्रेनचा आहे. बरं, ओके, T1 चा आहे. ओके, आता मला सांगा, जी ट्रेन T2 आहे ही जी 10:30 वाजता निघाली, तिने हा 60 किलोमीटरचा अंतर रिलेटिव्ह स्पीडने आपण काढला तर आपल्याला वेळ मिळेल. म्हणजे दिस इज फॉर द ट्रेन T2. टी बरोबर काय येणार मग? डिस्टन्स टाइम टेकन बाय दी सेकंड ट्रेन. काय? टाइम टेकन बाय दी सेकंड ट्रेन टू गेन 60 किलोमीटर डिस्टन्स. 60 किलोमीटरचा अंतर कव्हर किती वेळामध्ये ती करेन दुसरी ट्रेन? डिस्टन्स भागिले काय? स्पीड. स्पीड किती आहे? 30 आहे. उत्तर किती आलं? 2 तास. हा 60 किलोमीटरचा अंतर कव्हर करण्यासाठी या दुसऱ्या ट्रेनला किती वेळ लागत आहे? 2 तास लागत आहे. आपण रिलेटिव्ह स्पीडनी काय केलंय? वेळ काढला आहे. वेळ रिलेटिव्ह असतो का? मात्र नाही, वेळ रिलेटिव्ह नसतो. म्हणजे काय? ऍक्च्युअल डिस्टन्स कव्हर्ड बाय दी सेकंड ट्रेन, दुसऱ्या ट्रेननी ऍक्च्युअली जो डिस्टन्स कव्हर केलेला आहे 2 तासामध्ये, ऍक्च्युअल डिस्टन्स कव्हर्ड बाय दी सेकंड ट्रेन इज इक्वल टू काय आहे? डिस्टन्सचा फॉर्म्युला सांगा बरं. स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. टाइम काय काढलं बघा आपण आताच काढलं? 2 तास. बरोबर, मी इथे घेते बरं. 2 तास गुणिले स्पीड किती आहे दुसऱ्या ट्रेनचं? 150 किलोमीटर प्रति तास आहे. दुसऱ्या ट्रेनचं स्पीड आहे 150. 2 गुणिले 150 किती झालं आहे? 300 किलोमीटर. म्हणजे काय? तर त्या ट्रेन पटना पासून किती किलोमीटर अंतरावर मिळते? म्हणजे जी मागून निघालेली जी 150 स्पीडनी निघालेली जी ट्रेन आहे ना, त्या 300 किलोमीटर अंतरावर मिळणार. ओके, कळालेलं आहे? मॅडम हे उत्तर बरोबर आहे का? हे उत्तर आपलं बरोबरच राहणार आहे. ओके, कारण की काय आहे, आपण काय केलंय? रिलेटिव्ह स्पीडनी काय केलं आहे? त्यांचं आन्सर काढलेलं आहे. तुम्ही क्रॉस चेक सुद्धा करू शकता. कसं काय क्रॉस चेक करू शकता? की आताच काय सांगितलं त्यांनी? आपल्याला काय केलं आहे? हा स्पीड मिळालेला आहे. ओके, आपण क्रॉस चेक पण करून घेऊया. इकडे क्रॉस चेक करते मी. टाइम काय आहे? टाइमचा फॉर्म्युला डिस्टन्स भागिले स्पीड. डिस्टन्स काय आहे? 300 किलोमीटर. स्पीड काय आहे तिचा? 120. कशाने भाग जातो याला? 10 आणि याला मी 3 4 4 4 12 किती आला आहे बघा. ओके, व्हॉट एव्हर द डिस्टन्स. दुसऱ्याला किती लागणार आहे? 300. तिचा स्पीड किती होता मात्र? 150. म्हणजे काय आला आहे? 0 0 कॅन्सल झाले आहे. 15 1 15 15 2 30. 2 चा डिफरन्स आला आहे. हा किती आहे? 5/2. ओके, आता मला सांगा 5/2 मायनस 2 उत्तर किती येणार रे? दोघांचा डिफरन्स काढते मी. वेग बेदुने 4 च्या 5 मधून 4 गेले 1/2. या फ्रॅक्शनचा आन्सर बघा 1/2 आला आहे. आणि त्या दोघांमधला वेळेचा अंतर पण किती होता? किती होता? अर्धा तास होता. एक 10 ला निघाली तर दुसरी कितीला? 10:30 ला निघाली. इथे पण आपला किती आलाय बघा. हा त्याला जर मी T1 आणि T2 गृहीत धरते तर T1 मायनस T2 किती आला माझा? 1/2 आला. आर लक्षात आला आहे? आपण क्रॉस चेक करूनही जर उत्तर काढलं तर आपलं उत्तर काय आहे? बरोबर आलेलं आहे. ओके, क्लिअर आहे? काय केलंय बघा आपण? पहिल्या ट्रेनचा जो वेळ आहे ती काय आहे? वेळ म्हणजे ती किती तास अगोदर निघाली? अर्ध्या तास अगोदर निघालेली आहे. आपल्याकडे त्या ट्रेनचा स्पीड आहे. त्या अर्ध्या तासात तिने किती डिस्टन्स कव्हर केला आहे तो आपण काढला. तिने काय केलं आहे? 60 किलोमीटर अंतर कव्हर केला होता. ओके, आपल्याकडे रिलेटिव्ह स्पीड पण आहे. दोघांचं स्पीड आहे. आपण त्याच्यावरून रिलेटिव्ह स्पीड काढले. म्हणजे काय? हा 60 किलोमीटरचा अंतर दुसरी ट्रेन काय करणार आहे? किती तासामध्ये कव्हर करेन? आपण ते तास काढले. हा काय झाला आहे? पण रिलेटिव्ह स्पीडनी काढलेला वेळ आहे. ऍक्च्युअली त्या 2 तासामध्ये ती दुसरी ट्रेन किती अंतर कव्हर करेन?
जिथे त्या मिळणार आहे ना तेवढे अंतर ती कव्हर करणार आहे. किती आले उत्तर बघा आपलं 300 किलोमीटर आपलं आन्सर आलेलं होतं. ओके, आपण क्रॉस चेक सुद्धा केला तर आपला डिफरन्स कसा आलाय, अर्धा तासाच आला होता आणि त्यांच्या दोघांच्या वेळामध्ये अर्धा तासाचाच फरक पण होता. ओके, आता बघा, आता मी तुम्हाला ट्रॅडिशनल मेथड सांगितली, ही पण खूप सोपी आहे. याचाच मी तुम्हाला फॉर्म्युला सांगणार आहे. काय की त्या दोन्हीही ट्रेन कुठे मिळणार आहे, पटनापासून निघाले त्या दोन्ही ट्रेन वेगवेगळ्या स्पीडनी वेगवेगळ्या वेळेला निघालेल्या. फॉर्म्युला काय बघा, सिनारिओ अगोदर समजून घ्या. दोन ट्रेन एकाच ठिकाणापासून निघालेल्या आहे, पण त्यांचा निघण्याचा वेळ जो आहे तो वेगवेगळा आहे. ओके, आणि त्यांचा स्पीड पण काय आहे, वेगळा वेगळा आहे. तर त्या जिथे मिळणार त्याचा फॉर्म्युला काय आहे, डी बरोबर काय, डिफरन्स बिटवीन दी टाइम, डिफरन्स ऑफ टाइम मल्टीप्लाइड बाय काय, प्रोडक्ट ऑफ दी स्पीड, त्यांच्या स्पीडचा गुणाकार भागिले काय, भागिले त्यांच्या स्पीडचा डिफरन्स. रिलेटिव्ह स्पीड काढावा लागणार आहे. रिलेटिव्ह स्पीड काय आहे, त्या एकाच डायरेक्शनला आहे, म्हणजे काय, त्या दोघांची वजाबाकी घेणार आपण. वेळेचा काय आहे फरक, डिफरन्स किती आहे रे, 10:30 आणि 10 मधला डिफरन्स किती आहे, अर्धा तास आहे. 1/2 गुणिले प्रोडक्ट काय आहे स्पीडचा, एकचा स्पीड काय आहे 120, दुसऱ्याचा काय आहे 150. ओके, डिफरन्स काय आहे त्यांच्या स्पीडचा, 150 मधून 120 गेले 30 उरलेले आहे. बघा काय करते मी आता, डिरेक्टली याला भाग देणार आहे. 3×5 15, 5 नी भाग गेले, याला कशाने भाग गेला आहे, 60 नी भाग गेला आहे. या दोघांचा 60 गुणिले 5 किती होतील रे, 6×5 30, 300 किलोमीटर. बघा आपण पहिले पण उत्तर काढलं होतं, काय आलं होतं आपलं उत्तर 300 आलं होतं. आणि सेकंड टाइम पण आपण जेव्हा आता फॉर्म्युलाने आन्सर काढतोय तरी पण आपलं आन्सर काय येत आहे, आपला आन्सर 300 किलोमीटरच येत आहे. ओके, फॉर्म्युला कधी वापरायचा, सिनारिओ काय असायला पाहिजे, जर दोन वेगवेगळ्या ट्रेन एकाच ठिकाणापासून निघत आहे, फक्त त्यांचा काय आहे, त्यांचा वेळ वेगळा वेगळा आहे आणि स्पीड पण काय आहे वेगळा वेगळा असेल तर आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. ओके, आणि ट्रॅडिशनल मेथड लक्षात ठेवावी लागत नाही, ती आपली रेग्युलर कन्सेप्ट आहे. ओके, क्लिअर आहे, यस मॅडम, लक्षात आलेलं आहे. पुढचा प्रश्न दिसतोय तुम्हाला स्क्रीनवर. ओके, वेळ सुरू करते आहे बघा मी तुमचं. T-50 seconds. T-40 seconds. T-30 seconds. T-20 seconds. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. ओके, वेळ संपला आहे. प्रश्न सोपा होता. आपण सगळ्यात अगोदर क्रॉस चेक करून घेऊया त्यांनी इन्फॉर्मेशन काय काय दिलेली आहे. ओके, परत मी सांगते आहे, स्पीड डिस्टन्स टाइमचा जो क्वेश्चन्स असतात ना त्याच्यामध्ये मॅक्झिमम काय असतो, एक इक्वेशन तयार होतो. म्हणजे काय, आदर त्यांचा स्पीड सारखा असेल, त्यांची डिस्टन्स जो कव्हर केलेला आहे तो सारखा, किंवा एकच ट्रेन काय करते आहे दोन वेगवेगळ्या व्यक्तींना क्रॉस करते, हा प्रश्न आहे 2 प्लॅटफॉर्मला. अशा सिनारिओ मध्ये काय आहे, त्यांचा डिस्टन्स सारखा राहणार आहे. बरोबर, आता फॉर एक्झाम्पल आपण पहिला प्रश्न बघितला होता की एकाच ट्रेन काय करते, पहिल्या प्लॅटफॉर्मला क्रॉस करते, नंतर परत दुसऱ्या प्लॅटफॉर्मला क्रॉस करते. म्हणजे काय होणार आहे, त्या ट्रेनची लांबी मात्र सारखी राहणार आहे. राईट, येस. दुसरा कन्सेप्ट काय बघितला होता, 2 ट्रेन एकाच वेळेला निघाल्या आणि त्या कुठेतरी येऊन मिळाल्या. राईट, आता त्या एकाच वेळेला निघालेल्या आहे आणि एका ठिकाणा येऊन त्या मिळाल्या, म्हणजे त्यांनी जो टाइम घेतलेला आहे दोघांनी तेवढा डिस्टन्स कव्हर करण्यासाठी, त्यांचा टाइम काय आहे, सारखा आहे. सेकंड कन्सेप्ट जो होता आपला प्रश्न होता त्याच्यामध्ये आपला वेळ सारखा होता. पहिल्या ट्रेननी घेतलेला वेळ T1 आणि दुसऱ्यानी घेतलेला T2 सारखाच होता. आता पण काय आहे बघा, एकच ट्रेन आहे, काय करते ती, एकच ट्रेन काय करते आहे, 2 वेगवेगळ्या माणसांना क्रॉस करती आहे.
ट्रेन मात्र काय आहे, तीच आहे. परत काय होणार मग, त्या ट्रेनची जी लांबी आहे ती सारखी राहणार आहे. त्याचाच वापर करून आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. ओके, समजलंय? यस मॅडम, लक्षात आलेलं आहे. काय सांगते बघा, प्रश्नांमध्ये काय सांगितलं त्यांनी, एक ट्रेन 4 किलोमीटर प्रति तास आणि 8 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या व्यक्तींना काय पूर्णपणे क्रॉस करते 18 आणि 20 सेकंदामध्ये. काय करतेय, दोन वेगवेगळे व्यक्ती आहे असं गृहीत धरा. अशी ही ट्रेन चाललेली आहे बघा. ओके, इथून ही ट्रेन चालली आहे. इथे हा एक माणूस उभा आहे आणि इथे एक माणूस उभा आहे. ओके, या माणसाची डायरेक्शन पण हीच आहे. ओके, त्या ट्रेनच्या बघा त्यांनी तेच सांगितले, ट्रेनच्या दिशेने जाणाऱ्या काय, ट्रेनच्या दिशेने जाणाऱ्या दोन व्यक्तींना मागे सोडते आणि त्यांना 18 आणि 20 सेकंदामध्ये ओलांडते. ही ट्रेन अशी आली आहे आणि तिने काय केलंय, हा व्यक्ती इकडे जातोय बघा, याची पण डायरेक्शन ही आहे, याची पण डायरेक्शन. या व्यक्तीला काय करते, पूर्णपणे ओलांडते. ओके, किती सेकंदामध्ये ओलांडते बघा, त्याला 18 सेकंदामध्ये ओलांडत आहे. या दुसऱ्या व्यक्तीला काय करते, ती 20 सेकंदामध्ये ओलांडत आहे. बरोबर. या व्यक्तीचा स्पीड किती आहे, त्याचा स्पीड किती आहे मॅडम, 4 किलोमीटर प्रति तास. दुसऱ्या व्यक्तीचा किती आहे, 8 किलोमीटर प्रति तास. ओके, आता बघा काय कन्सेप्ट आहे, त्यांनी सगळेजण एकाच डिरेक्शनला जात आहे. पहिल्या व्यक्तीची पण डायरेक्शन काय आहे, ट्रेन सारखीच आहे. दुसऱ्या व्यक्तीची पण काय आहे, ट्रेनच्या डायरेक्शननीच जात आहे. म्हणजे आपल्याला काय घ्यावं लागेल, रिलेटिव्ह स्पीडचा कन्सेप्ट इथे घेणार. पण आपल्याला मॅडम त्यांनी ट्रेनची आहे ना स्पीडच दिलेली नाही. ओके, मग मी काय करते आहे ना, त्याला एक्स गृहीत धरते. काय, लेट द स्पीड ऑफ द ट्रेन इज एक्स किलोमीटर पर आवर. ओके, लक्षात आलं आहे, स्पीड लक्षात आली सगळ्यांना. हो मॅडम, स्पीड आम्हाला कळालेली आहे. ट्रेनची स्पीड किती आहे, ट्रेनची स्पीड आहे एक्स किलोमीटर पर आवर. म्हणजे आता पहिल्या माणसाचा, ओके मी फर्स्ट मॅन लिहिते बरं, फर्स्ट मॅन सोबत जो असलेला रिलेटिव्ह स्पीड आहे तो काय येणार, एक्स मायनस काय, इथे काय केलंय बघा त्यांनी सेकंदामध्ये व्हॅल्यू दिली आहे. आता बघा मी काय करते, 18 आणि 20 सेकंदाला कन्वर्ट करून टाकते. पहिले इकडे 18 सेकंद होते बरोबर, सेकंदाचं तासामध्ये रूपांतर करायचंय आपल्याला, राईट. हो मॅडम, काय करणार, सेकंदाचं तासामध्ये, लहानाचं मोठ्यामध्ये. मग काय करू आपण, मोठी व्हॅल्यू वर 18 गुणिले काय येणार, ओके हा वेळ आहे, याला नाही गृहीत धरायचा आहे, त्यांच्या स्पीडला गृहीत धरायचा आहे. त्यांनी काय केलंय, वेळ सेकंदामध्ये दिले, तर आपल्याला काय करावं लागेल, याला सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं आहे. 14, 4 आणि 8 ला, कशाला, 4 आणि 8 ला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. 4 किलोमीटर प्रति तास आहे. याला मी कशामध्ये कन्वर्ट करते बघा, याला मी कन्वर्ट करणार आहे मीटर पर सेकंद मध्ये. लहानामध्ये करायचे म्हणजे लहान व्हॅल्यू काय घेणार मी, वर घेणार आहे. यस, क्लिअर आहे. हो मॅडम, हे आम्हाला लक्षात आलेलं आहे. किंवा तुम्ही पूर्ण पण कॅल्क्युलेशन काय करू शकता, डायरेक्टली किलोमीटर मध्ये घेऊ शकता. आपण काय करूया ना, पूर्ण कॅल्क्युलेशन किलोमीटर मध्ये करून बघू. नाही पण वेळ आपल्याला त्यांनी सेकंदामध्ये दिला आहे, हे कॅल्क्युलेशन जास्त कॉम्प्लिकेटेड होईल. सेकंदाचं तासामध्ये करण्याच्या ऐवजी हेच बेटर आहे. काय आलं बघा, 20 डिवायडेड बाय 18 म्हणजे काय, 10/9 मीटर पर सेकंद. ओके, दुसरं काय होतं, 4 किलोमीटर आणि दुसरं होतं 8 किलोमीटर प्रति तास. 8 किलोमीटर प्रति तास, याचं कन्वर्जन करा. 8 गुणिले 5/18 काय येणार, याला 4 ने भाग गेले, याला 9 ने भाग गेले, तर 4 दुनी 8 9 मध्ये 18. परत काय आले बघा, 20 डिवायडेड बाय 9. यस, लक्षात आले सगळ्यांना, मीटर पर सेकंद. आता बघा मी काय करते ना, पहिल्या माणसाचं रिलेटिव्ह स्पीड काढते आहे. काय होतं, याची आपण स्पीड किती, ओके याला पण मी काय करते ना, एक्स मीटर पर सेकंद असं गृहीत धरते. किलोमीटरच्या ऐवजी मी मीटर पर सेकंद धरते. म्हणजे काय, एक्स मायनस किती होता पहिल्या माणसाचा स्पीड, 10/9, 10/9 काय मीटर पर सेकंद. हा रिलेटिव्ह स्पीड आहे पहिल्या माणसाचा. ओके, आता बघा रिलेटिव्ह स्पीड ऑफ द सेकंड मॅन काय येणार आहे रे मग, एक्स मायनस 20 डिवायडेड बाय 9. हे काय आलंय, मीटर पर सेकंद. आता दोघांचा रिलेटिव्ह स्पीड आपल्याला मिळालेला आहे. हो मॅडम, आपल्याला रिलेटिव्ह स्पीड मिळालेला आहे. आता मग पहिल्या ट्रेननी जो कव्हर केला आहे डिस्टन्स इथपर्यंत, लेंथ ऑफ दी ट्रेन. आता मला एक गोष्ट सांगा, आपण पहिला कन्सेप्ट काय बघितला होता, की जर एखादी वस्तू काय, जर एखादी ट्रेन अशी एखादी वस्तू क्रॉस करत आहे ज्याची काय लेंथ निग्लिजिबल आहे, जसा एखादा पोल असो, सिग्नल असो, सिग्नलचा
किंवा काय एखादा खांब आहे, एखादा व्यक्ती, तर टोटल डिस्टन्स कव्हर किती झालेला असतो, त्या स्वतःच्या ट्रेनच्या लांबी इतकाच. काय, त्या ट्रेनच्या लांबी इतकाच काय आहे, तिने तो अंतर कव्हर केलेला असतो. म्हणजेच काय राहणार आहे, D1 बरोबर काय राहणार आहे इथे D2. पहिल्या वेळेस पण ही जो ट्रेनने डिस्टन्स कव्हर केलेला आहे इथपर्यंतचा तो किती आहे D1. इथपर्यंत येण्यासाठी पण तिने काय केलं आहे D2. म्हणजे काय, स्वतःचीच लांबी ती काय करत आहे, कव्हर करत आहे. D1 बरोबर काय येणार, D2 येणार आहे. हे कळाले सगळ्यांना. डिरेक्टली काय करायचं, डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरायचा. मी इथे स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम, स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. स्पीड किती होता रे, आपण आता रिलेटिव्ह पहिल्या मानचा रिलेटिव्ह स्पीड किती आहे, x मायनस 1/10/9 मल्टिप्लाइड बाय टाइम. टाइम किती लागत आहे तिला, 18 तास लागत आहे. परत काय, x मायनस 20 डिवाइडेड बाय 9, त्याला किती वेळ लागत आहे, 20 सेकंद लागत आहे. बरोबर. आता काय करते बघा, मी याचा तिरपा गुणाकार करते. बरं, तिरपा गुणाकार करून मी काय करणार आहे, इक्वेशन तयार करणार आहे. पुढचं मी पुढच्या स्क्रीनवर लिहिते. बरं, काय आलं होतं बघायचं, 9x मायनस 10 डिवायडेड बाय 9. काय, 9x मायनस 10 डिवायडेड बाय 9 मल्टिप्लाइड बाय बघा, आपण फ्रॅक्शनच्या चॅप्टर मध्ये काय बघितलं होतं, जर कोणत्याही इक्वेशनच्या डाव्या आणि उजव्या बाजूला भाग जाणारा संख्या असेल, अंशांशाच्या किंवा छेदाछेदाचा, तर तुम्ही त्यांना काय करू शकता, भाग देऊ शकता. बघा, ही 18 पण कुठे आहे, अंशामध्ये आहे. इथे पण कुठे आहे, ती अंशामध्ये आहे. मी काय करते ना, याला 9नी भाग देणार आहे. 9नी भाग दिला आणि याला कशाने जाईल, 10. 2नी भाग देते बघा मी याला, बे नम 18, बे 10 20, याला काय गेले 9 आणि याला 10नी भाग गेले. आता हा 9 आणि हा 9 कॅन्सल नाही करणार आहे. बरं, मी बघा इथे काय करते, 9x मायनस 10 डिवाइडेड बाय 9 मल्टिप्लाइड बाय 9 इज इक्वल टू, पुढे अजून काय बघा, 9x मायनस 20 डिवाइडेड बाय 9, 9x मायनस 20 डिवाइडेड बाय 9 मल्टिप्लाइड बाय 10 होते. बरोबर. आता हा 9 या 9 सोबतच, म्हणजे डिनॉमिनेटरचा जो कन्सेप्ट आहे ना, तोच मी पूर्ण काढला. मी काय केला आहे ना, डिनॉमिनेटरचा पूर्णच्या पूर्ण कन्सेप्टच मी इथे काढून टाकलेला आहे. आता काय करा, या 9नी आत मल्टिप्लाय करा, 9 81 मायनस 90, त्याला आत मायनस करा, काय 90x मायनस या दोघांचा गुणाकार किती येणार आहे, 200. ओके, हे लक्षात आलं आहे सगळ्यांच्या. यस. आता बघा, मी काय करणार आहे, x ची व्हॅल्यू काढणार आहे. 81 इकडे ट्रान्सफर केले, 200 इकडे मायनस आहे, उजव्या साईडला जाऊन काय होणार, प्लस होणार. हे किती आला आहे, 110. बरोबर, याचा डिफरन्स किती आला आहे, त्याचा डिफरन्स 9 आलेला आहे. 9x, x ची व्हॅल्यू किती आली रे मग, 110 भागिले x. ही आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. x काय होता, स्पीड ऑफ दॅट ट्रेन. काय, x बरोबर काय, मीटर पर सेकंद. बरोबर, आपण मीटर पर सेकंद मध्ये रूपांतर केलं होतं त्याचं, राईट. हे काय मिळालं आपल्याला, स्पीड मिळालेली आहे. आपण लेंथ काय घेतली होती बघा, डिस्टन्स काय घेतला होता आपण, डिस्टन्स बरोबर लेंथ ऑफ दॅट ट्रेन. ही काय आहे, डिस्टन्स म्हणजेच काय आहे, लेंथ ऑफ दॅट ट्रेन आहे. बरोबर, आपण आताच बघितलं होतं. काय येणार, डी. डी ची व्हॅल्यू काय आहे, स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. डिस्टन्स बरोबर काय, स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. स्पीड किती होता, x होता, म्हणजे काय 110 भागिले 9. आणि वेळ किती लागत होता, तुम्ही वेळ कोणताही घेऊ शकता. वेळ किती होता बघा, वेळ किती लागत होता त्याला, नाही, आपला आपण रिलेटिव्ह स्पीड मध्ये व्हॅल्यू टाकून आपल्याला उत्तर काढावं लागेल, राईट. कारण की काय, आपण रिलेटिव्ह स्पीडचा वापर केला होता डिस्टन्स काढण्यासाठी. ओके, स्पीड किती आहे आपला, x मायनस, एकच मिनिट मला पेन्सिल करू द्या, x मायनस 10 भागिले 9. किती, x मायनस 10 भागिले 9 मल्टिप्लाइड बाय, पहिल्या माणसाचा रिलेटिव्ह स्पीड घेतला आहे आपण, काय पहिल्या माणसाचं, मग टाइम काय घ्या, पहिल्या माणसाचं किती, 18 सेकंद. ओके, मल्टिप्लाइड बाय 18 करते मी. आता वर कॅल्क्युलेशन करते. बरं, मी हा x ची व्हॅल्यू काय घेतली आपण, 110 भागिले 9 मायनस 10 भागिले 9 मल्टिप्लाइड बाय काय, इथे 18 येतात आहे. बघा, त्यांचं काय आहे, छेद समान आहे. हो, छेद समान आहे. डिफरन्स किती येणार मग, 100 भागिले 9. डायरेक्टली आपण सबस्ट्रॅक्शन करू शकतो. मल्टिप्लाइड बाय 18 आलेला आहे. 9 दुने 18, 2नी भाग गेला आहे 200 किलोमीटर. काय, मग त्या ट्रेनची लांबी किती आहे रे, बघा त्यांनी आपल्याला ट्रेनची लांबी विचारली होती, किती आहे, 200 किलोमीटर ती त्या ट्रेनची लांबी आहे. लक्षात आलं आहे सगळ्यांना, क्लिअर झालं आहे का रे. यस मॅडम, लक्षात आलेलं आहे.
काय केलंय आपण बघा इथे सिम्पली काय केलं होतं आपण पहिल्या ट्रेनचं दोन्ही व्यक्तींचा स्पीड जो काय आहे डायरेक्शन काय आहे त्या ट्रेनच्या डायरेक्शनच इतका आहे त्यांचा आपण रिलेटिव्ह स्पीड काढला ओके रिलेटिव्ह स्पीडचा वापर करून आपण काय केलं आहे डिस्टन्सचा इक्वेशन जो आहे त्याच्यावरून आपण एक्स ची व्हॅल्यू काढलेली आहे म्हणजे स्पीड काढला आहे का कारण की काय आपल्याकडे काय आहे वेळ आहे बरोबर आपल्याकडे स्पीड ही आहे स्पीड आपण एक्स गृहीत धरला आहे डिस्टन्स काय आहे त्यांचा सारखा आहे ट्रेनच्या लांबी इतकाच आहे दोघांनी कारण की क्रॉस करणारी व्यक्ती ऑब्जेक्ट काय आहे एक व्यक्ती आहे ओके मग डिस्टन्सचा इक्वेशनचा वापर करून काय केला आपण स्पीडची व्हॅल्यू काढली आणि नंतर काय केलं आहे जो लेंथ ऑफ द ट्रेन काय आहे असणार आपली डिस्टन्स मल्टिप्लाइड बाय स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम स्पीड काय होता आपला रिलेटिव्ह स्पीड घ्यावा लागेल आपल्याला x मायनस 10 डिवाइडेड बाय 9 मल्टिप्लाइड बाय आपला जो वेळ सेकंद आहे टाइम तो किती 18 सेकंद ओके क्लिअर झाला आहे हा आपले ट्रॅडिशनल मेथड लक्षात आलेली आहे सगळ्यांना यस मॅडम क्लिअर झालेली आहे आता बघा याचा पण एक फॉर्म्युला आहे फॉर्म्युले तुम्हाला एवढे पाठ करणं थोडंसं इम्पॉसिबल आहे मी प्रत्येक वेळेस तुम्हाला काही ना काही फॉर्म्युले सांगते कारण की प्रत्येक सिनारिओचे डायरेक्टली फॉर्म्युले सांगितलेले असतात वेगवेगळ्या पुस्तकामध्ये पण सांगितलेले असतात ओके पण एवढे फॉर्म्युले लक्षात ठेवणं थोडंसं इम्पॉसिबल आहे आणि चुकण्याची शक्यता पण मात्र काय आहे जास्त आहे पण तरी मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला असं नको वाटायला की मॅडम शॉर्ट फॉर्म्युले काही सांगत नाही ओके लेंथ ऑफ द ट्रेन इज इक्वल टू काय डिफरन्स बिटवीन द स्पीड multiplied by time taken to cross them t1 into t2 divided by difference between the time ओके म्हणजे काय बघा असा सिनारिओ फॉर्म्युला कधी वापरायचा जर एकच ट्रेन दोन वेगवेगळ्या व्यक्तींना क्रॉस करत आहे वेगवेगळ्या वेळामध्ये सारख्या डायरेक्शन मध्ये असेल तर काय करायचं आहे तर त्या ट्रेनची लांबी काढायची असेल तर डिफरन्स जो असतो स्पीडचा तो गुणिले जो वेळ लागत आहे त्याला क्रॉस करण्यासाठी तो डिवाइडेड बाय त्या दोन्ही वेळाचा डिफरन्स किती आहे स्पीडचा डिफरन्स काय आपण आताच बघा इकडे व्हॅल्यू काढल्या होता 10/9 आणि काय 20/9 मोठी काय आहे 20/9 आहे 20/9 भागिले 10/9 वेळ किती लागत आहे एकाला 18 सेकंद t1 आणि t2 किती आहे 20 सेकंद आणि टाइमचाच डिफरन्स आहे म्हणजे काय 20 - 18 हा बघा छेद सारखा आहे त्यांचा 20 मधून 10 गेले रे 10/9 9 कुठे येणार डिनॉमिनेटर मध्ये येणार गुणिले याचा डिफरन्स 2 20 मधून 18 आणि हे जे वेळ आहे त्या दोघांच्या वेळेचा घ्यायचाच आहे तुम्हाला ओके आता बघा याला कशाने भाग गेला आहे 9 नी भाग 9 दुनी 18 याला 2 नी भाग गेला आहे या दोघांचा गुणाकार किती आला 10 गुणिले 20 ओके इकडे घेते मी बरं 10 गुणिले 20 किती येणार 200 किलोमीटर बघा आपण जो मेथडनी पण काढला होता ट्रॅडिशनल मेथडनी तेव्हा पण आपला आन्सर काय आलं होतं 200 किलोमीटरच आलं होतं ट्रेनची लांबी 200 आली आणि जर तुम्ही फॉर्म्युलानी पण जर उत्तर काढलंय तरी उत्तर काय येणार आहे 200 किलोमीटरच आन्सर येणार आहे फॉर्म्युला लक्षात ज्यांच्या राहत असेल ते वापरू शकता अदरवाइज जी ट्रॅडिशनल मेथड आहे ती सोपीच आहे दॅट इज द रेग्युलर मेथड त्याचा वापर तुम्ही कधीही करू शकता ओके क्लिअर समजलेलं आहे सगळ्यांना यस आज काय केलं बघा आपण आज वेगवेगळे 4 फॉर्म्युले शिकलो ओके प्रत्येक बघा मी आज फक्त 4 प्रश्न घेतले पण 4 प्रश्नाची मी नियर अबाउट प्रत्येक प्रश्न तुम्हाला 3 मेथड वेगवेगळ्या सांगितलेल्या आहेत ओके तुम्हाला डिफरन्स कळावं की प्रत्येक मेथड मध्ये काय डिफरन्स आहे आणि कोणची मेथड सोपी आहे म्हणून मी तुम्हाला एवढ्या मेथड सांगते ओके चालेल क्लिअर झालेला आहे यस मॅडम उद्याच्या लेक्चरला काय करणार आहे आपण अशाच प्रकारचे काही फॉर्म्युले आणि त्यांच्या वेगवेगळ्या 2-3 ट्रॅडिशनल मेथड आपण डिस्कस करणार आहोत ओके अशा प्रकारचे अजून मी तुमचे नियर अबाउट 6 प्रश्न घेणार नंतर काय करू आपण प्रॅक्टिस प्रॉब्लेमला सुरुवात करू चालेल चला परत भेटूया उद्या इतक्याच वाजता याच चॅनलवर ओके जर लेक्चर आवडला असेल तर प्लीज लेक्चरला लाईक करा आणि मॅक्झिमम लोकांसोबत शेअर करा